छावा सिनेमावर बंदी येणार? छावा वादात मौलानाचं शहांना पत्र. दंगलीचं खापर छावा सिनेमावर. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम और हम, ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडले असले तरी आता हाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला छावा सिनेमा कारणीभूत असल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम जमातचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी केलाय आणि या मागणीसाठी त्यांनी थेट अमित शहांनाच पत्र लिहिलं. फिल्म छावा के संबंध में मैंने गृह मंत्री अमित शाह जी को एक पत्र लिख करके मांग की है कि ये फिल्म ऐसी है जिसको देखने के बाद नौजवान उत्तेजित हो जाते हैं, भड़क जाते हैं और इसी वजह से नागपुर का दंगा हुआ. नागपुर के दंगे की अगर मुजरिम है तो ये फिल्म छावा है. इसलिए इस फिल्म पर रोक लगाई जाए, प्रतिबंध लगाई जाए. मौलाना शहाबुद्दीन यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. भारतीय मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानत नाही. औरंगजेब हिंदू विरोधी दाखवून हिंदूंना चिथावणी दिली जाते. छावा सिनेमामुळे नागपूरमध्ये हिंसाचार. छावावर बंदी घालून दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकावर कारवाई करावी. मौलाना शहाबुद्दीन यांच्याप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेमध्ये निवेदन करताना नागपूर दंगलीचं खापर छावा सिनेमावर फोडलं होतं. खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. हा वाद फक्त छावा सिनेमापुरता नाही तर यात इतिहास, धर्म आणि राजकारणही असल्याचं दिसतंय. त्यामुळे छावा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव करणारा असला तरी या सिनेमामुळे धार्मिक तणाव वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री मौलाना शहाबुद्दीन यांच्या पत्राला नेमकं काय उत्तर देणार? सरकार छावा सिनेमावर बंदी घालणार का? याबरोबरच हा वाद शमवण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करणार याकडेही लक्ष लागलंय. मात्र सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी आपण सगळ्यांनीच एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.